भेटेल ना आपल्याला? आय होप, म्हणजे आपण चाललो तर ऋषी, हाय. हाय, ओळखलास? ऑफकोर्स, व्हॉट सरप्राईज. तू इथे कशी काय? तुलाच भेटायला आले असं समज. बरं, ओळख करून देतो. गाईज, ही क्षिप्रा अगदी लहानपणीपासूनची मैत्रीण आहे माझी. ऍक्च्युली हिची आणि माझी आई बेस्ट फ्रेंड्स. राईट. आणि हे माझे ऍक्च्युली स्टुडंट्स आहेत, पण मित्र पण आहेत. कमळी, निंगी आणि बंड्या. हाय. हॅलो. हा माझा मित्र निनाद भालेराव. हाय. इनफॅक्ट तुझ्याच कॉलेजला येतो तो तुलाच भेटायला, आणि तेवढा तूच दिसलास. तुमच्या कॉलेजच्या GS ला भेटायचंय. अरे मग कॉलेजला जायची गरजच नाही. GS आपल्या बरोबरच आहे, कमळी. आणि आज बाय द वे तिचा बर्थडे पण आहे. ओ, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं झालं मग भेटलो आपण. आमच्याकडे ना एक फेस्ट आहे, माइंड फेस्ट. त्याच्यासाठी निनादने एक प्रोजेक्ट केलाय, सो त्याच्याबद्दल बोलायचं आहे. आपण कुठे बसून बोलू शकतो का? चहा पिणार तुम्ही? वर्क्स. बंड्या, कॅन्टीन ओपन आहे? कॅन्टीन चालू आहे, पण मी सुट्टीवर आहे. चला या. शुअर. ए, तुमचं काय आहे? ऐका, इथंच थांबा. ते कॉन्ट्रॅक्टर काका येतात की बघा. हा, वाट बघा, मी आलोच लगेच. थँक्यू. थँक्यू. सो आय गेट टू द पॉईंट. मला ॲक्च्युली तुमच्या कॉलेजमध्ये एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मी एक पर्सनलाइज्ड AI डिव्हाइस बनवलं आहे, त्याचं नाव आहे अनमिस. अनमिसला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी, तुमच्याबद्दलची सगळी माहिती आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकतं. डिव्हाइस उत्तर देतंय, हवं नको ते बघतंय. हो, म्हणजे मी तर असं म्हणेन की अनमिसला माझ्या बेस्ट फ्रेंडपेक्षा जास्त माझी माहिती आहे. असं समजा की ते AI डिव्हाइसच माझा बेस्ट फ्रेंड आहे, और अनमिसच माझा बेस्ट फ्रेंड आहे असंही म्हणायला हरकत नाही. भारीच. बेस्ट फ्रेंड म्हणजे ऐकावं ते नवलच वाटायलंय. खरं ते त्याचं काम करत असेल, पण माणसांची जागा कसं काय घेईल? का नाही घेऊ शकत? माणसं सेल्फिश असतात, खूप इमोशनल असतात, उगाच मूडी असतात. त्या सगळ्यांचं वर्णन आपल्यावरती येऊ शकतं. मशीन्स, टेक्नॉलॉजी किंवा AI डिव्हाइसेस हे खूप स्टेबल असतात, कन्सिस्टंट असतात. तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्हाला खूप मदत करू शकतात. मी तर म्हणेन मित्रापेक्षा जास्त सपोर्टिव्ह सुद्धा असतात. होय, पर नुसतं मैत्रीत सपोर्ट आणि समजून घेणं एवढंच थोडी असतंय. कवा कवा वाद होत्यात, भांडणं होत्यात, वेळेप्रसंगी शाबासकीची थाप बी पडते, चुकलं तर कान बी पिळतोय. हे सगळं असतंय मैत्रीत, आणि कुठल्या दुसऱ्या नात्यात बी हे असणं गरजेचंच आहे. आय अग्री विथ यू कमळी. आय एम सॉरी, आय डोंट. सी, जग पुढे चाललंय आणि आपण पण पुढे जाणं गरजेचं आहे. नाती मागं टाकून नाही, नवीन नाती घेऊन. हे AI डिव्हाइसेस, ही टेक्नॉलॉजी ही माणसांनीच लावलेला शोध आहे ना, तर आपण त्यांना आपल्या कम्फर्टसाठी वापरू शकतो. आणि तशी नाती सोयीपुरती असतात. कोण म्हणलं नाती सोयीपुरती असतात? अहो, जगाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला लागलो की नाही, तर सगळ्या गोष्टीत आपल्याला चांगलंच दिसतंय. मग त्याच दृष्टिकोनानं मशीन्सकडे किंवा AI कडे पण बघा ना. कमळी, अगं तू फक्त त्याची बाजू मांडतोय. होय की सर, मी बी माझी बाजू मांडायलोय, आणि त्यांनी त्यांची बाजू मला पटवून द्यावी एवढंच मी म्हणायलो. म्हणजे ती माणसाची जागा कसं काय घेईल हो? हे बघ, मला पटतंय तुझं म्हणणं, पण जेव्हा आपली व्यक्ती आपल्यासोबत नसते, तेव्हा आपल्या व्यक्तीचा सहवास लाभावा, आवाज आणि संवाद ह्या माध्यमातून ती पोकळी भरून निघावी, ह्यासाठी निनाद प्रयत्न करतो. नाही, हे नवीन आहे सगळंच, पण नवीन गोष्टी आत्मसात करता येणं आणि त्या आपल्या पद्धतीने मोल्ड करणं म्हणजेच शिक्षण आहे ना, आफ्टर ऑल. राईट. हेच म्हणतोय मी.
डोळ्याला झापडं लावून आपण आहेच ते म्हणून जर पुढे गेलो तर मग जग कसं बदलेल? तुला कळतंय ना कमळी मी काय म्हणतोय ते? म्हणजे एवढं काय कळलेलं नाही. एकदम सोपं सांगू का तुला? म्हणजे बघ, ह्याच्या आधी पाटी पेन्सिल होती, मग त्यानंतर वह्या, पुस्तकं, पेन आले, मग कम्प्युटर्स, आणि मग आता ते हातातलं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब. होय होय होय. म्हणजे बदल घडायला पाहिजे आणि तो स्वीकारला पाहिजे आपण, हे तुमचं बरोबर आहे. पण पुढचं नवीन धरायला मागच्या नात्यांचा हात सोडून चालत नाही असं मला वाटतं. राईट. कळलं? आय ट्राय. बर, जर GS ला हे सगळं पटलं असेल तर आम्ही प्लीज याचं प्रेझेंटेशन तुमच्या कॉलेजमध्ये देऊ शकतो? अहो चालतंय की, होऊन जाऊ दे प्रेझेंटेशन. म्हणजे कॉलेज मधल्या पोरांना बी नवीन मित्र मिळेल. पण मी अहो अन्नीस. ग्रेट. सो मग तुम्ही आता सांगा तुमच्या कॉलेजमध्ये कधी येऊ आम्ही प्रेझेंटेशन द्यायला? डन. सो निघूया? चला सोडतो मी तुम्हाला. डन. थँक्यू कमळी. Yeah, I'm just going through the documents. Okay. Just hold on. I'm getting a call. Should I get back to you? Yeah, thank you. हॅलो. नयनतारा, मी अन्नपूर्णा बोलते. अगं म्हणजे काल अनिका आणि कामिनीने जे काही केलंय त्यामुळे तू आमच्यावर खूप रागवली असशील याची कल्पना आहे मला. नाही ताई, असं काही नाही आहे. अनिका आणि कामिनीजींवर माझा खूप राग आहे. मला नाही वाटत आता आयुष्यात कधी मी त्यांच्याशी काही संबंध ठेवीन. पण ताई, तुमच्यावर, राजनवर मला अजिबात राग नाही आहे. अहो, तसंच काही निमित्त असेल ना तर मी नक्की येईन. मी खरंच सांगते, तुम्ही असं काहीही मनात ठेवू नका. हेच ऐकायचं होतं बघ मला. आपल्या दोघींमधलं नातं अजूनही तसंच घट्ट आहे ताई, आणि हे नातं असंच कायम घट्ट राहील. तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि तो कायम राहील. खूप बरं वाटलं ग हे ऐकून. तुला एक विनंती करायची होती. बोला. आज माझ्या मोठ्या नातीचा वाढदिवस साजरा करते मी, तर तुम्ही सगळेजण आमच्या घरी संध्याकाळी याल का? प्लीज प्लीज नयनतारा. तुमच्या मोठ्या नातीच्या वाढदिवसाकरता नक्की येऊ. थँक्यू, थँक्यू सो मच. अच्छा, म्हणजे दोन गुड न्यूज आहेत. तर एक, गुरुजींनी आज म्हातारीची नात येईल असं सांगितले, आणि दुसरी, नयनताराची फॅमिली पण पार्टीला येणार आहे. आता हे सगळं आईला सांगायलाच हवं.